लातूरमध्ये बाहेरच्या पथकाला कारवाई करावी लागते, स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। लातूर जिल्ह्यात अवैध मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत औसा आणि कासार शिरशी येथे छापे टाकले। या कारवाईत एकूण 18 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 4,06,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईनंतर लातूर जिल्ह्यातील स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विशेष पथकाने औसा शहरातील कालनगल्ली परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर तसेच कासार शिरशी येथील तिरंग जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली। या दोन्ही कारवायांमध्ये रोकड, मोबाईल, संगणक साहित्य आणि मोटारसायकली असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईनंतर नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा, संबंधित पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास हे अवैध व्यवसाय यापूर्वी का आले नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की जिल्ह्यातील गुप्त माहिती यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी नियमितपणे कार्यरत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मटका व जुगार व्यवसाय सुरू राहणे ही गंभीर बाब आहे। त्यामुळे अशा अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई का होत नाही, याबाबत जनतेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे नांदेड येथून आलेल्या विशेष पथकाला खात्रीशीर माहिती मिळते आणि कारवाई करता येते, मात्र स्थानिक पोलिसांना ही माहिती का मिळाली नाही, यावरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेने अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात लातूर जिल्हा पोलीस प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा किंवा संबंधित पोलीस ठाण्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। त्यामुळे नागरिकांकडून उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।